आई मी चालला. कुडी घर सोडून जाय बापा जाय, तेवढ्या 4 पोळ्या कमी करण्या पडतीन मले. घर सोडून नाही काही, कंपनीत चालला इंटरव्ह्यू द्याले. काय तू कंपनीत चालला न? कोणासोबत? कोण कान भरले तुये? मी त्या गोट्यासोबत चालला. जाय बेटा जाय, पण तिथं जाऊन काही वाईट व्यसनाले लागू नको. काय काय बोलली तू? वाईट व्यसनाले लागू नको? कोणचं वाईट व्यसन लागायचं राहिला आता येले? सर्वे शोक तर करून बसलाय हा. तुला माहित नाही बारे, महाबिड्याच्या बंडल मधल्या बिड्या काढून पेतो हा. एवढा हरामखोरा हा का कमी आहे का? जाय मग बेटा, जातोय का जाय. हे पाय रे, जातोय तर पैसे कमवून आणजो तिकून, नाही तर चालला येशील हात हलवत. बेटा पैसे कमवून कधी नाही आणले ना तर तिकडेच तोंड काय करजो तुय. काय काळं तोंड करशील म्हणा तू? पहिलेच तर काळं तोंड आहे तुझं. मले समजत नाही, मी गोरा माही बायको गोरी, तू कोणावर पडला काय माहित. काव खरं खरं सांग, मला तर तुझ्यावर शक होतो केव्हा केव्हा. शांताराम भाऊ पहा बरं, हा पोऱ्या कुठे चालला बॅग घेऊन? का रे पोऱ्या कुठे चालला रे एवढी मोठी बॅग घेऊन? कोणी पोरगी तर निघून चालला बापा पळून. लोक पोरी देतानी आहे, मग काय करीन, गुण चालला अशीन पळून. माय बहीण ह्या आहेस का सफेद टोप्यासाठी बसेल? बोला काय होतं, काय म्हणणं पडते तुमचं? कुठे चालला म्हटलं एवढी मोठी बॅग घेऊन? कोणाची पोरगी त्यांनी नेत आहे पळून? तुम्हाला काय पंचायत आहे पण एवढी? कोणाची पण नेहमी पोरगी पडून, तुमची तर नाही नेत आहे ना. जाऊ दे शांताराम जाऊ दे, बोलू नको, लय बेकार दिसतोय तो पोऱ्या मले. बेटा तसं नाही, मी सहज विचारलं कुठे चालला तू बॅग घेऊन? मी कंपनीत चालला कामाले. बरं मग असं सांग ना, पाहिलं कंपनीत चालला तो कामाले, वतनी ना. लग्न करता चालला तो कंपनीत कामाले, कोणाला शिकवईन? लग्न झालं की बरोबर येतात ते गावाकडे, काम बनत नाही ना, कामाने भळव्याच्या हड्ड्यामध्ये. याच्याला हड्डीत काम आहे हरामखोराच्या, दिवसभर तर वट्यावर बसेल राहतो चिंग्या लावत. जाऊ दे भाऊ जाऊ दे, का नांदी लागतो याच्या, कामाला जाणार आपल्याला. या आजकालचे पोरं आपल्यासारखे मेहनत करणार नाही सरपंच साहेब. हे काय काम करतीन हो, आपल्यासारखे कष्ट करतीन का हे? बोल रे काय म्हणतोय? का रे यानं लवकर, मी वाट पाहतोय ना केव्हाची तुही बस स्टँडवर. हो थांब ना, येतोय, रस्ता नाही. ये मग लवकर, नाही तर मी कधी जास्त वेळ इथं थांबला ना तर 1-2 जणाचं मर्डर होऊन जाईन मा आता ना. गोट्या म्हणता मले, गोट्या आखे निकाल के गोट्या खेलूंगा बेटा गोट्या. सर आत येऊ का? बस ना, किती कात येतू का आता बोकांडी बस तू महा. बोल काय नाव आहे तुझं? गोट्या. बरं शिक्षण काय झालंय तुझं? B.Com झालाय. तुझं ऱ्या ना, तुझं काय झालंय शिक्षण? माझा ITI झालाय. बरं आपल्या कंपनीमध्ये नोकरी आहे, 12 घंटे काम करणं पडीन ना 12,000 रुपये पगार भेटीन. सांगा जमते का तुम्हाला? हे पाय रे, भेटली की नाही नोकरी ना, लोक म्हणता बेरोजगारी लय वाढली आहे, नोकऱ्या नाही आहे ना, येऊ ना येऊ. पाय ना पहिल्याच दिवशी काम भेटलं आपल्याला, 12 घंटे काम ना 12,000 रुपये रोजी. मग रे भो 12,000 रुपये रोज पडीन ना आपल्याला, हाव सांगून दे लवकर. मग रे 30 दिवसाचे 3,60,000 रुपये होतील ना. वय मी का म्हणतोय, पूर्णता ऐका. नाही ना, 4 दिवस रविवारच्या सुट्ट्या नाही का, मग ते पैसे कट होतील ना. होऊ दे ना, किती कमी होतीन तरी पण 3 लाख रुपये महिना पडीन ना. 3 लाख रुपये महिना का कमी होत आहे तुले? वय मी का म्हणतोय 12,000 रुपये रोजी नाही काही, 12,000 रुपये महिना म्हणतोय मी. 12,000 रुपये महिना भेटीन तुम्हाला असं. काय बोलला तू? परत बोल बरं. 12,000 रुपये महिना भेटीन तुम्हाला. जा रे तू घरी, मग का 400 रुपये रोजी देतोय तू आम्हाला? 500 रुपये रोज तर म्हशीचं शेण फेकणारा कमवतोय आमच्या गावाकडे. हा मग 6 महिन्यानं 15,000 रुपये महिना होईन ना. ठीक आहे ना, मग 6 महिन्याने येऊ आम्ही. चाल रे. बरं सांग, गुरुत्वाकर्षणचा शोध कोणी लावला? न्यूटननं लावला. माय बहीण कोण होता रे हा न्यूटन? पूर्ण जान जवान पोराच्या झोपा खराब केल्या यानं. डोक्यावर सफरचंद पडलं, गुच्छाप खाय नाही तू उपाशी राय. काब पडलं, कसं काय पडलं, खालेच काब पडलं, वरे काब नाही गेलं, बसला काळ्या करत तडी.
बरं सांग, न्यूटन कोणत्या देशाचा होता? न्यूटन का ते माहित नाही, पण पाकिस्तानचा असणार नाही तो. जर का पाकिस्तानचा असता तर त्याच्या डोक्यावर सफरचंदनी डायरेक्ट मिसाईल पडती. न्यूटन सीधा युटर्न घेऊन चालला जाता जन्नत मध्ये. बरं हुशार आहे तुम्ही. मी तुम्हाला नोकरी द्यायला तयार आहे. 15,000 रुपये महिना भेटीन तुम्हाला. पण मी पहिलेच सांगतोय, सुट्टी भेटणार नाही. 12-12 घंटे काम करणं पडीन. कोण्या कोण्या दिवशी 16 तास पण काम करणं पडीन. बाप रे, 16 तास काम का मारतो की काय आम्हाला? हा मग मी पण तर करतो ना 16 तास काम. हाव का? ऍड्रेस सांगा बरं तुमचा. का रे हरामखोराच्या, थांब रे तू. सांगा मग, करता का जॉईनिंग? 17,000 रुपये पगार आहे. एक टाइमचं जेवण भेटीन, एक टाइमचा नाश्ता भेटीन न चहा भेटीन. बरं, 17,000 रुपये पेमेंट नाही न किती तास काम? काम फक्त 8 घंटे राहीन. 12 घंटेवालं काम नाही आपल्या कंपनीमध्ये. का रे, करतो का मग? 17,000 रुपये म्हणतोय, करतो? नाही ना, पुरणार नाही. सिटीमध्ये 16,000 न 17,000 मध्ये काहीच पुरत नाही. एवढे पैसे तर चहा पाण्यात जाता. चाल तू, दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊ आपू. एवढ्या पैशामध्ये काहीच राहणार नाही आपल्याला. खाऊन पिऊन बरोबर होईन सगळं. 1 रुपया राहणार नाही पाशी. बरं चाल मग, दुसरी कंपनी पाहू आपण. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आले का तुम्ही? चला, मी कामावर लावतो तुम्हाला. काय मग, जाताय का तुम्ही? जा. का हो सर, मुली पण आहे का कामाला इथं? हो, मुली पण आहे ना मुलं पण आहे आमच्या कंपनीमध्ये कामाला. चला ठीक आहे मग, जाऊ शकता तुम्ही. नाही हो सर, जॉईनिंग करा ना आमची. आम्ही पण करताय ना काम. अरे आता तर नाही म्हणे तू. म्हणे 17,000 रुपये पगार आहे, पुरणार नाही, मी करत नाही. हा मग काय झालं? पगार कमी आहे तर कमी आहे, पण शिकायला तर भेटीन ना. पगारचं काय, पगार वाढता वाढता वाढीन.